राहुल मात्र तोपर्यंत वेळ होता या 2 धावा एकवटण्याच्या पहिल्या चेंडूवरती 2 धावा पाहतोय यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये दिलीप पाटील नेहमीच असतात किंवा नवनाथ असेल नेहमीच त्यांना यष्ट्यांच्या मागे उभं राहताना बघितलं जातोय. फार मोठे संघ दोन्ही संघ एकच कॅलिबरचे ताकदवर संघ हे 14 गावातील ताकदवर संघ चितेचं वाकळण आणि नाबाली. हा चेंडू यावेळेस मात्र पूल करायचा होता थोडासा बाउन्स दिला होता चेंडूला गोलंदाज सुनील पाटीलने तर निश्चितच चांगला चेंडू फेकला गेला. या ठिकाणी पूल करायचा होता सोमनाथला मात्र बॅटच्या पट्ट्यात आला नाही आहे आणि यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहतोय. हा चेंडू जागा बनवून खेळतोय यावेळेस मात्र चेंडू डीप मिड विकेटच्या वरून हँड अँड सम पहिला चौकार पाहतोय 1 बाउन्स ओव्हर द लाईन 4 रन्स. तर या ठिकाणी पहिला चौकार दाखवला जातोय सोमनाथ याच्या बॅट मधून आला 6 धाबांवरती खेळतोय संघाची धावसंख्या सुद्धा 6 पाहतोय आपण. हा चेंडू सरळ रेषेत खेळतोय लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मात्र सुरेश चेंडूवरती येतोय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तोपर्यंत मात्र या 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. दोन्ही धावसंख्येला मात्र आकार दिला जातोय. पुढे सरकताना पाहतोय आपण धावपा 8 धाबा झाल्या धावफलकावरती अद्यापर्यंत 4 चेंडू फेकल्यात आणि या 4 चेंडू मध्ये सोमनाथ यांनी मात्र या 8 धाबा प्रस्थापित केल्यात. रिवर्सचा वापर यावेळेस मात्र मास्टर स्ट्रोक केलतोय चेंडू मात्र सीमा पलीकडे हँड अँड सम पहिला षटकार. मात्र बॅकफुट पॉइंटच्या वरून या ठिकाणी डीपला षटकार खेचतोय. पुन्हा एकदा रिवर्सचा वापर यावेळेस मात्र चेंडू अभेद फलंदाज बाद सुरेश झेल टिपतोय शिवम गोंडलीने झेल टिपलाय आणि ज्या फलंदाजाने चौकार षटकार दाखवला होता त्या फलंदाजाला अखेर जाल्यामध्ये फसवलाय गोलंदाज सुनीलने आणि पहिल्या विकेटचं पतन होत आहे. फर्स्ट विकेट गॉन. अप्रतिम संगीत पाहतोय आपण शिरडी वाले साई बाबा इरादे तो रोज बनते और रोज बिगड़ते शिरडी वही जाते जिन्हें साई बाबा बुलाते. अतिशय सुरेख गीत आमच्या या डीजे मास्टरांच्या माध्यमातून गेले 3 दिवस आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलं जातोय. या दरम्यान आमच्या देसाई गावचे नागरिक यांचं आगमन झालं त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावा. या मंचावरती आणि फलंदाज बाद होत आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र सुरेशला मिळालेली फार मोठी सफलता फलंदाज बाद होतो या ठिकाणी शिवदास.
चेंडूचं तर निश्चितच याच दरम्यान हॅलो हॅलो ज्यांनी खरोखरच या देसाई गावाचं नाही तर ग्रामीण क्रिकेटला फार मोठं चांगलं यश मिळवून दिलंय आणि वेळोवेळी त्यांचा आधार घेतला जातोय. मग त्यांची प्रगती क्रिकेटमध्ये बघा अखेर त्याच्यानंतर सुद्धा बघा त्यांचं आगमन होतं या स्पर्धेचे लाडके अजय काकांचे सुपुत्र प्रमोददादा म्हात्रे यांचं आगमन होतंय. कारण काल सुद्धा बघितलं त्यांच्या मुलीचा वाढदिवस होता. या ठिकाणी केक कापून सेलिब्रेट केला होता. प्रमोददा नव्हते मात्र ते बाहेर होते. मात्र मोठ्या उत्साहाने आपल्या ग्रामीणचे लाडके आमदार सन्माननीय सुभाषजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केक कापण्यात आला होता. रियाचा वाढदिवस होता काल आणि या चेंडूवरती मात्र चौकार दाखवतोय गुरुनाथ गायकरेच्या बॅट मधून हा पहिला चौकार. हा चेंडू यावेळेस मात्र थोडासा बाउन्स केला होता सुरेशने. चेंडूची लाईन मात्र चांगली होती. थोडासा बाउन्स दिला. पुन्हा एकदा जागा बनवण्याचा प्रयत्न होता या गोलंदाजाचा. बॅकफुटला जाऊन कट करतोय. क्लास फटका पुस्तकी फटका. चेंडू होतोय सीमा पलीकडे. आणखीन एक चौकार. कधीच माघारी हो चमके शिवबाची तलवार चमके शिवबाची. मध्ये जरी सुद्धा फलंदाज बाद झाला तरी मात्र धावांचा वनवा या ठिकाणी पेटवला जात आहे. शॉर्ट पोल या ठिकाणी डीप फाईन लेगला आणखीन एक चौकार. तिसरा चौकार या षटकामध्ये पाहतोय सुरेश. धावसंख्या मात्र धापलकावरती 26 धावा. गाणं येऊ दे आज मराठी. कारण मराठी वर्षाचा पहिला दिवा. चेंडू आबेत आहे बराच वेळ मात्र पॉइंटला कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. एक धाव कंप्लीट केले आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी फलंदाज गॉन. यस ऍब्सोल्युटली गॉन. फलंदाज बाद होतोय. धावचीची संधी दिलीप पाटीलने मात्र डायरेक्ट हिट दिलं होतं. फलंदाज बाद होतोय. तिसरं विकेटचं पतन या ठिकाणी आणि 3 फलंदाजांची सांगता झाली. या ठिकाणी 2 षटकं संपल्यात आणि 3 गडी गमावल्यात त्या जगदंबा वाकळण संघाने. धावसंख्या धावपळकावरती 27 धावा. हॅलो भाईंचं आगमन होतंय. बारकू पाटील आणि दिलीप शेठ पाटील यांचं आगमन झालंय तर त्यांना विनंती आहे या मंचावरती. निश्चितच आपली स्पर्धा आहे. आपण यावं किंवा ग्रामस्थ मंडळ देसाई गावचे ग्रामस्थ असतील कोणी वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आपली स्पर्धा आहे. तर 2 षटकांचा खेळ संपलाय. गोलंदाज शिवम गोंधलीचा वापर केला जातोय तिसऱ्या षटकामध्ये. पहिला चेंडू यावेळेस मात्र चेंडू अभेद. सुरेश मात्र त्या ठिकाणी कोणतीही चूक करत नाहीये. फलंदाज बाद होतोय. चौथा गडी चौथा आदरा मिळतोय तो जगदंबा वाकळण संघाला.
तर अडीगडी पाहतोय फलंदाज बाद झालाय. शिवम याला मिळालेली एक सफलता. गुरुनाथ बाद झालाय, ज्याने अतिशय चांगली फलंदाजी केली होती. हा चेंडू यावेळेस मात्र स्वतःचा बचाव केला जातोय. तर बारामता स्ट्राईकला त्याने एक धाव एकवटली. नवीन फलंदाज स्ट्रायकरला अजिंक्यला पाहतोय. फार मोठा फलंदाज आहे अजिंक्य, मात्र यावेळेस त्याची अग्निपरीक्षा असेल, कारण मैदानावरती 4 फलंदाज बाद झाल्यात अद्यापपर्यंत या तिसऱ्या षटकामध्ये. मात्र धावा चांगल्या आहेत. बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. पुन्हा एकदा थोडासा बाउन्स दिला या चेंडूला. अतिशय चांगली गोलंदाजी पाहतोय तिसऱ्या षटकात शिवम गोंधलीची, ज्याने पहिल्या चेंडूवरती विकेट प्रस्थापित केलाय. त्याच्यानंतर एक धाव निर्धाव चेंडूची सांगता. 2 षटकामध्ये 27 धावा होत्या. धापलकवरती हा चेंडू यावेळेस मात्र चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला. चेंडूवरती सुनील पाटील वेगाने आल्यात, मात्र तोपर्यंत या 2 धावा थ्रोपैकी आले आहे. मात्र तोपर्यंत 2 धावा एकवटल्या जातात. 2 धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय आपण. धावसंख्या धावफलकावरती 30 धावा 3-0. 30 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. 4 फलंदाज सुद्धा बाद झाल्यात. हा चेंडू पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट. सुनील चेंडूवरती वेगाने एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता मात्र या 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 फलंदाजांमध्ये अतिशय चांगला ताळमेळ पाहायला मिळाला आणि 2 धावा एकवटल्या गेल्यात. प्रत्येक चेंडूवरती मोठ्या पडक्या किंवा दोन्ही दुहेरी धावा एकवटण्याचा माणूस ठेवला यावेळेस या फलंदाजाने वाकळांच्या. हा चेंडू पुल करायचा होता. हवे चेंडू खाली मात्र बाळकृष्ण येतोय. नो मिस्टेक. फलंदाज बाद होतोय. तर या ठिकाणी षटक सुद्धा सांगता होते, षटकाची सांगता होते. 3 षटक मैदानावरती संपल्यात आणि 3 षटकात मात्र 32 धावा दापलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यात जगदंबा वाकळण संघ. हॅलो, 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकामध्ये पाहतोय आपण 32 धावा दापलकावरती. 4थं षटक घेऊन आलाय गोलंदाज राहुल पवार याचा वापर केलाय 4थ्या षटकासाठी. पहिला चेंडू यावेळेस मात्र चेंडू मिड विकेटला खेळून काढतोय. पहिल्या टप्प्यावरती उचलतो शिवम. तोपर्यंत या 2 धावा एकवटल्या. निश्चितच एकेरी दुहेरी धावांना जास्त प्राधान्य दिलं गेलंय. चौकार दुसऱ्या षटकात बघितले होते, मात्र त्याच्यानंतर एकेरी धावा आल्यात. 5 गडी बाद झाल्यात साई स्ट्राईकला. त्याच्यानंतर मात्र बाराम असेल. हे 2 फलंदाज मैदानामध्ये आहे. साई गायकर हा चेंडू बॅकफुटला जाऊन कट करतोय. जबरदस्त फटका डी पॉइंटच्या वरून षटकार. This sound is indescribable. तर षटकार टोकलाय साई याच्या बॅट मधून आपल्याला षटकार बघायला मिळाला. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळेस मात्र शिवमच्या
अवाक्याच्या बाहेर चेंडू, बॅक टू बॅक दुसरा षटका. वॉट बॅटिंग. तर दरम्यान मोतीराम पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती आहे मंचावरती या. आपण आपलं स्वागत आहे स्पर्धेमध्ये. पाहतोय आपण पहिला सामना ज्या तिसऱ्या आणि अंतिम दिवसामध्ये आहे. साई पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडू अभेद, फलंदाज बाद होतोय. ज्या फलंदाजाने बॅक टू बॅक 2 षटकार दाखवले होते तो फलंदाज मात्र बाद. जातं मिळालं ते मात्र या गोलंदाज राहुलला, ज्याच्या चेंडूवरती 2 षटकार टोकले होते. साईने अतिशय चांगली फलंदाजी केली आहे. हा चेंडू यावेळेस मात्र स्वतःचा बचाव केला आहे. बॅकफूट पॉइंटला चेंडूला ढकलतोय तोपर्यंत सिंगल येते. सिंगलने मात्र मदत केली जाते. स्कोर कार्डला फार मोठी धावसंख्या उभी केली आहे. 47 धाबा धावफलकावरती एकवटल्यात. या चौथं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज राहुल राऊंड विकेट येतोय. मच्छिंद्रसाठी एकदा मोठा फटका. चेंडू बराच वेळ लाभत होता. नवना चेंडूवरती आल्यात. थोडासा उशीर झालाय. थ्रोपैकी येतोय तोपर्यंत या 2 धावा एकवटल्या गेल्या. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. षटक समाप्त होतोय. चौथ्या षटकात मात्र 49 धावा लागल्यात धावफलकावरती 6 गाड्यांच्या मोबदल्यात जगदंबा वाकलन संघाच्या. 49 धाबा फार मोठी धावसंख्या उभी केली आहे. 49 धाबांचा विचार केला तर या 4 षटकामध्ये 12.25 चा करंट रन रेट ठेवलाय. या शेवटचं षटक असेल शिवम गोंधलीचा, ज्याने 3रं षटक फेकलं होतं. फक्त 5 षटकांचा हा चेंडू पुन्हा एकदा अभ्यत आहे. यावेळेस मात्र क्षेत्राच्या चेंडूवरती राहुल आले होते आणि त्या ठिकाणी मात्र झेल ड्रॉप होतोय. बरंचसं अंतर त्याने पार केलं होतं. वाईडिश लॉंग ऑनला होते मात्र मिड ऑन मध्ये यायचं होतं. 15 ते 20 पावलांचं अंतर पार करून हा खेळाडू चेंडूवरती आला होता. झेल सुटला. 50 कंप्लीट केले. 51 धावा धावफलकावरती जगदंबा वाकलन संघाच्या 5व्या षटकामध्ये. शिवम हा चेंडू यावेळेस मात्र बालकृष्णा चेंडूवरती फलंदाज बाद होतोय. झेल टिपलाय. दुसरा झेल टिपलाय बालकृष्णाने आणि 7वा आद्रा बसतोय तो जगदंबा वाकलन संघाला. तर या ठिकाणी पाहतोय आपण फलंदाज बाद झालाय. या षटकामध्ये मात्र आणखीन एक धक्का लागलाय. नवीन फलंदाज शिवदास भोईर मैदानामध्ये आणि मच्छिंद्र ज्याने 2 धाबांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. ते फलंदाजाला मैदानामध्ये पाहतोय. यावेळेस मात्र डावखुरी हाताचा फलंदाज शिवदास भोईर चित्रच्या पंचांकडून गाड घेतो. या षटकामध्ये पाहतोय शिवमला मिळालेली सफलता. शेवटचे 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 51 धाबा धावफलकावरती कुठल्या गेल्यात. कालच्या दिवसाचा जर विचार केला तर फार मोठी धावसंख्या बघायला मिळाली होती. ती मात्र डबलेपाड्या संघाच्या वतीने. हा चेंडू मोठा फटका खेळतोय मात्र चेंडूवरती राहुल पवार येतोय. नो मिस्टेक. फलंदाज बाद.
आणखीन एक धक्का लागतोय. अतिशय चांगली कामगिरी आहे संघाची. निगार करणारा विजय पहिल्या सामन्यामध्ये फार मोठी धावसंख्या पाहतोय आपण या धावपलकावरती. जगदंबा वाकलन संघाची. हा चेंडू पुल करतोय. चेंडू अभेत आहे मात्र यावेळेस क्षेत्ररक्षक होते. उपकार होते. कोणतीही चूक करत नाहीये. आणखीन एक धक्का आणि शेवटची जोडी मैदानामध्ये. आणि हॅट्रिक साठी निश्चितच आमचे काना सालुंके यांच्याकडून 500 रुपयात येणाऱ्या चेंडूवरती झाली झाली झाली. तर या ठिकाणी हॅट्रिक झाली. निश्चितच 3 चेंडूवरती 3 फलंदाजांना बाद केल्या. शिवम गोंडलीने पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवरती संयुक्तरित्या 3 फलंदाजांना बाद केल्यात आणि शेवटची जोडी मैदानामध्ये आहे. हा चेंडू यावेळेस मात्र थोडासा बॅकफुट लावून पॉइंटच्या दिशेला ढकलला जातोय आणि एकच धाव मिळतोय. ती मात्र या संघाला. धावसंख्या पाहतोय धावपळकावरती 52 धावा. 52 धावा कुठल्या गेल्यात. शेवटचा चेंडू असेल षटकामध्ये आहे. शिवमची जर पाहिली तर फार चांगली गोलंदाजी केली आहे या शिवमने. त्याचा अपवाद वगळला तर एकही गोलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाहीये. हा चेंडू पावेत फलंदाज बाद आणि ऑल आउटचं संकट. ऑल आउट झाले ती जगदंबा वाकलन संघ. मात्र 52 धावा कुठल्या गेल्यात या 5 षटकामध्ये आणि 53 धावांचं लक्ष असेल ते मात्र विष्णू स्पोर्ट नावाली संघासमोर. धावा कुठल्या गेल्या. 53 धावांचं लक्ष येणाऱ्या 5 षटकामध्ये. 10.40च्या सरासरीने आस्किंग रन रेट प्रति षटकामध्ये ठेवावा लागेल तो मात्र या विष्णू स्पोर्ट नावाली संघाला. तर पुढचा सामना असेल या ठिकाणी रोहिंजम बी विपक्ष माताडी. या दोन संघामध्ये दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला मी विनंती करतोय की टॉस साठी यायचं आहे. माताडी विपक्ष रोहिंजम बी.
हॅलो. तर पहिलं सत्र संपलंय, दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. चला मातावडी संघ, संघनायक या आणि रोंजम बी संघाचा कॅप्टन यायचा. आपण जास्त वेळ करू नका, कारण आज वेळ आमच्याकडे खूप कमी आहे, कारण आज 2 सामने सुद्धा एक्स्ट्रा आहेत. पहिल्या दिवसामध्ये जे हनुमान उत्तर शिव, दुसऱ्या दिवसामध्ये ज्या हनुमान ढवळेपाडा वांगणीचा संघ होता. कालच्या दिवसामध्ये त्यांनी मात्र शेवटच्या सामन्यामध्ये जुने डोंबिवली संघाला परास्त केलं होतं सुपर 3 मध्ये. हे 2 संघ क्वालिफाय झाल्यात. तर 52 धाबा एकवटल्या, 53 धाबांचं लक्ष असेल. येणाऱ्या 5 षटकामध्ये 10.40 च्या सरासरीने आस्किंग रन टेबावा लागेल. सलामीची जोडी मैदानामध्ये 5 रन झाले. एकीकडे पाहतोय आपण नवनाथ सालुंके यांना, तर दुसरीकडे सुरेश पाटीलला पाहतोय. हे 2 फलंदाज निश्चितच 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले कोणत्याही फलंदाजाने. तर आमचे कान्हा सालुंके यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक मिळाल्या विष्णू स्पोर्ट नाभाली संघाला. तर सामना सुरू होता. या ठिकाणी पहिला चेंडू नवनाथसाठी ड्राईव्ह करतो चेंडूला मिड ऑफला. 1 धाव कंप्लीट केली आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र 1 धाव सहजरित्या एकवटली जातोय. एकने स्वतःचं आणि संघाचं सुद्धा खातं खुलं करतोय. या धावसंख्येवरती 53 धावांचं फार मोठं लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे तो मात्र या नावाली संघाला. स्ट्राईकला सुरेशला पाहतोय आपण मैदानामध्ये. सुरेश हा चेंडू जागा बनवून खेळायचा होता. क्लीन बोल्ड होतोय. लगभग यॉर्क लाईनचा चेंडू फेकला होता. थोडासा खाली राहिला चेंडू आणि एस्टनचा वेध घेऊन जातोय पाठीमागे. पहिला विकेटचं पतन होतोय. पहिला झटका लागतोय तो विष्णू स्पोर्ट नावाली संघाला. तर बघा पहिल्या चेंडूवरती 1 धाव होती. दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय. फार मोठा झटका लागलाय. सुरेश पाटील सारखा फलंदाज बाद झालाय. 1 डाऊनचा फलंदाज दिलीप पाटील मैदानामध्ये येतोय. मात्र फार जबाबदारी असेल. 3ऱ्या क्रमांकावरती येऊन फलंदाजी करणं दिलीप साठी मोठं आव्हान असेल, कारण धावा सुद्धा तेवढ्या धावांचा पाठलाग करायचा आहे तो मात्र 5 षटकामध्ये आहे. पहिला चेंडू होता. लगभग पुन्हा एकदा यॉर्क लाईनचा चेंडू. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. निश्चित डायरेक्ट हिट झालं असतं तर चित्र वेगळं बघायला मिळालं असं केलपट्टीवरती. मात्र तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जातोय. फार मोठी लढत या ठिकाणी. दोन्ही संघ जवळचे आहेत, मात्र एकमेकांचे डावपेच एकमेकांचे ओळखून आहेत. या ठिकाणी प्रथम फलंदाजी केली आहे जगदंबा वाकळण संघाने. फार मोठी धावसंख्या उभी केली होती 5 षटकामध्ये. स्वीप करतो यावेळेस मात्र चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला वेगाने निघून जातोय. 2 क्षेत्ररक्षक आले होते, मात्र त्यांना थांबवता येत नाहीये चेंडू सीमा पलीकडे. पहिला चौकार. Manish. नवनाथ सालुंकेच्या बॅटमधून पहिला चौकार बघतोय. सर्वात सिनियर खेळाडू या क्रिकेटमध्ये मुरलेला खेळाडू पाहतोय आपण नवनाथला.
फार चांगली कामगिरी, बरेचसे विक्रम त्याच्या नावावरती आहेत. स्वर्गीय रतनभाऊ स्मृती चषकामध्ये सुद्धा फार मोठा विक्रम केला होता 2012 मध्ये. पुढल्यांचा चेंडू यावेळेस मात्र बॅट वरती व्यवस्थित येत नाहीये. चेंडू मिड विकेटला कार्पेटच्या सहाय्याने एकदम कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, फलंदाज बाद होतोय. माघारी परतावं लागलं होतं नवनाथ्याला, चुकी केली आहे. ज्या ठिकाणी एकच धाव होती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न यस नो चा कॉल होता, मात्र फलंदाज आखिरकार बाद होतोय. फार मोठा झटका या विष्णू स्पोर्ट संघाला 440 होलचा झटका लागलाय. धावा लागल्या धावफलकावरती. 7 धावांच्या मोबदल्यात 2 गडी बाद झाल्या त्या धावफलकावरती. शेवटचा चेंडू असेल. गोलंदाज शिवदास गायकरचा पॉवर सर्कलचं पहिलं षटक संघाच्या वतीने फेकताना पाहतोय आपण शिवदासला. स्ट्राईकला फलंदाज दिलीप, नॉन स्ट्राईक यांना बाळकृष्ण आलाय. तर 2 फलंदाज पहिल्या षटकात बाद झाल्या. 53 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना दिलीप बॅटचा पेस खोलतोय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू मिड ऑनला, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एकही धाव नाहीये आणि षटक मात्र समाप्त होत आहे. अतिशय चांगलं वाजवी षटक फेकलं जातं या ठिकाणी गोलंदाज शिवदास गायकरच्या मार्फत. फक्त 7 धावा धावफलकावरती. गुड बॉलिंग. तर पहिलं षटक संपलंय. 7 धावा फक्त धावफलकावरती आल्यात. फक्त डिफेन्सिव्ह क्रिकेट बघायला मिळालं आहे. मात्र या ठिकाणी अटॅकिंग क्रिकेट केलावं लागेल, कारण 53 धावांची गरज होती. फक्त 7 धावा धावफलकावरती आल्यात. अद्याप 46 धावांची गरज आहे. येणारे 24 चेंडू आणि 46 धावा. मात्र जो आस्किंग रन रेट 10.40 होता तो 11.50 येऊन टेपलाय. बाळकृष्ण आठी मोठा पडका. यावेळेस मात्र चेंडू हवेत, थोडीशी ताकद कमी पडतोय. लॉंग ऑफला मात्र झेल टिपला जातोय. फलंदाज बाद होतोय. 3रं विकेटचं पतन. तर अतिशय नाजूक स्थिती पाहतोय आपण या धावफलकावरती. 7 धावा असताना मात्र 3 गडी बाद झाल्यात. गोलंदाज सोमनाथ गायकरला मिळालेला फार मोठं पहिलंच यश. तर स्ट्राईकला दिलीपला पाहतोय मैदानामध्ये. दुसरे षटकामध्ये हा चेंडू बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. थोडासा चेंडू खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी. मात्र एक निर्धाव चेंडू या सामन्यावरती पकड निर्माण करू शकेल तो मात्र या वाकलन संघाच्या वतीने बाजूने, कारण 53 धावांचं फार मोठं लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. मात्र या वेळेस एकमेव चौकार आला होता. त्याच्यानंतर मात्र डॉट चेंडू विकेटचं पतन वेळोवेळी होत गेलंय. ते मात्र संघाच्या वतीने पुन्हा एकदा मोठा फटका. मिस टाइम शॉट आहे. चेंडू हवेत. स्वयं गोलंदाज. हो व्हॉट अ कॅच. अतिशय चांगला
झेल टिपतोय स्वतःच्या गोलंदाजीवरती. सोमनाथ गायकर अंतर पार केलं होतं आणि झेल टिपतोय. चौथा विकेटचं पतन या ठिकाणी होतं या नेवाली संघाचा. तर फलंदाज बाद झाला. आणखीन एक 7 या धावसंख्येवरती 4 गडी बाद झाल्यात. अतिशय खराब सुरुवात मी म्हणेन या विष्णू स्पोर्ट नावाली संघाची, कारण गरज होती त्या ठिकाणी. नवनाथने एक चौकार दाखवला होता, तो बाद झाला. याच दरम्यान आमचे साथी समालोचक मित्र आणि भोपरगावचा दमदार आवाज विनोद पाटील यांचं आगमन झालं. निश्चितच त्यांची तब्येत थोडीशी आज प्रकृती खराब आहे, ते मला थोडं उशिराने आल्यात. तर दरम्यान हनुमान पाटील यांना विनंती आहे, आपण यायचं 40+ बाहुबली खेळाडू हनुमान पाटील. हा चेंडू सररेषेत खेळतोय, लॉंगऑफचं क्षेत्ररक्षक घेतोय, तोपर्यंत चेंडू सीमा पलीकडे. पहिला चौकार. फलंदाज या ठिकाणी पाहतोय आपण सुनीलच्या बॅट मधून. तर या ठिकाणी पहिला चौकार दाखवला जातोय. पुन्हा एकदा हा चेंडू अतिशय चांगला होता, मात्र थोडस खाली राहतोय आणि एक निर्धाव चेंडूची सांगता पाहतोय गोलंदाज सोमनाथ गायकरच्या. सोमनाथ गायकरच्या षटकामध्ये 2 फलंदाज बाद झाले, त्याच्यानंतर एक चौकार आला होता सुनीलच्या बॅट मधून. तर धावसंख्या पाहतोय फक्त 11 धाबा धापलकावरती. याच दरम्यान आमचे ओव्याचे अशरफ पटेल यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती आहे आपण मंचावरती या. अशरफजी पटेल यांचं आगमन होत आहे. हा चेंडू यावेळेस मात्र लाईन पाहावी लागेल. निश्चितच नितीन यांचा इशारा येतोय की हा चेंडू खराब आहे, स्वेर आहे. 1 धाव मिळतोय ती मात्र या ठिकाणी संघाला. तर गोलंदाज दिशा भरकटलाय सोमनाथ गायकर. हा चेंडू शॉर्ट टर्मिनला जातोय, गलीवरती मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 1च धाव मिळेल. इकडे धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय. षटकाची मात्र सांगता होते आणि 2 षटकाच्या सांगतानंतर धावसंख्या धावपलकावरती फक्त 13 धावा. DJ Vaibhav in the mix. बारकुशेठ पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण टॉस करावा. या पुढच्या सामन्याचं नाणेफेकी होईल. रोंजम बी विपक्ष माताडी या 2 संघामध्ये. सामना 5 षटकांचा असेल आणि स्पर्धेचा नियम आहे, जर धावांची बरोबरी झाली तर प्रथम आपले विकेट बघितले जातील आणि जर विकेट समान असतील तर ज्या संघाने टॉस जिंकला असेल, नाणेफेकी असेल, तो संघ मात्र निश्चितच त्याला प्लस पॉइंट असेल, विजय घोषित करण्यात येईल. हा स्पर्धेचा नियम आहे. रोंजम संघाने नाणेफेकी जिंकले आहे. तर जातो मैदानाकडे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकामध्ये फक्त 13 धाबा धापलकावरती. या ठिकाणी पाहतोय आपण 53 धाबांचं लक्ष होतं आणि फक्त 13 धाबा धापलकावरती आल्या. तर येणारे चेंडू 18 आणि गरज आहे ती 40 धाबांची. हा चेंडू यावेळेस मात्र पॉपिंग क्रीज वरतीच होता. अतिशय चांगला चेंडू फेकलाय गोलंदाज. तिसरं षटक शिवदास भोईरचा. शिवदासने मात्र पहिला चेंडू निर्धाव फेकला. एक निर्धाव चेंडू हे सामन्यावरती पकड निर्माण करू शकेल. ती जगदंबा वागळण संघाच्या बाजूने अद्याप 2 फक्त चौकार बघायला मिळाल्या संघाच्या वतीने. तिसऱ्या पंचांची
मागणी या ठिकाणी यस. तिसरे पंच विचे. हॅलो. तर या ठिकाणी पाहतोय आपण तिसऱ्या पंचांची मदत घेतली जातोय. रिची मात्रे आल्या तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. मात्र गोलंदाजाची शैली या ठिकाणी तपासली पाहिजे गोलंदाज शिवदास भोईरची, ज्याने पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. हा चेंडू पुल करतोय. पुल सक्सेसफुल. 6 रन. तर बघा या ठिकाणी गोलंदाजावरती आक्षेप नोंदवला. जर गोलंदाजाची शैली वादग्रस्त असेल तर तो चेंडू डॉट दिला जाईल. या ठिकाणी लक्षात असू द्या, डेट दिला जाईल. या ठिकाणी एक धाव एकवटल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. थ्रोपैकी येतोय मात्र तोपर्यंत या 2 धावा पूर्ण केल्या जातात. अतिशय चांगली रनिंग होती या ठिकाणी पाहतोय आपण, कारण तिसऱ्या पंचांची सुद्धा मदत घेतली आहे मैदानावरती. तर गोलंदाजावरती थोडासा संशय नोंदवला या ठिकाणी. जर तशी त्याची शैली आढळली तर तो चेंडू या ठिकाणी डेट दिला जाईल. याचं लक्षात असू द्या. मग जरी सुद्धा चौकार षटकार आलाय किंवा विकेट जरी पडला तरी सुद्धा तो चेंडू डेट देण्यात येईल. गोलंदाज शिवदास. हा चेंडू यावेळेस मात्र शॉर्ट लेगला होता चेंडू. तर निश्चितच निर्धाव चेंडूची सांगता पाहतोय. अतिशय चांगली गोलंदाजी. षटकार आल्यानंतर मात्र कमबॅक केलं या ठिकाणी गोलंदाज शिवदास भोईरने. धावसंख्या पाहतोय धावपलकावरती 21 धाबा. फक्त 21 धाबा आहेत. फलंदाज स्ट्राईकला पाहतोय आपण, ज्याने षटकार दाखवलाय सुनील पाटील. तर याच दरम्यान ऋषी यांचं सुद्धा आगमन झालंय. कालच्या दिवसामध्ये खूप चांगली स्कोरिंग ची भूमिका या ठिकाणी पार पाडली होती ऋषी मात्रे. हा चेंडू यॉर्क लाईनचा होता मात्र लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू पंचांकडे हलकसा अपील केलं. अपीलामध्ये जास्त उत्साह होता. लेग बायचा इशारा येतोय. एक धाव मिळतो ती या संघाला. इकडे धावसंख्या पुढे सरकली जातोय. 22 धाबा धावपलकावरती लागल्यात. अद्यापर्यंत फार मोठा पल्ला गाठायचा आहे तो मात्र या संघाला 31 धाबांची गरज असेल. येथून सुद्धा काल सुद्धा एक सामना असा होता. ढवलेपाडा विपक्ष दोन संघामध्ये ढवलेपाडा विपक्ष निश्चितच या ठिकाणी रोंजन या दोन संघामध्ये सामना होता. 2 षटकामध्ये 33 धाबांची गरज असताना हा चेंडू मोठा पडका केल्याचा होता. अपील केलाय मात्र अपीलामध्ये उत्साह. डायरेक्ट हिटचा प्रयत्न नाहीये आणि या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक समाप्त होत आहे. 3 षटकामध्ये फक्त 22 धाबा धावपलकावरती आल्या. 53 धावांची गरज होती. 22 धाबा धावपलकावरती. उर्वरित समीकरण 12 चेंडू 31 ची गरज. Look for excursion test. This track will test the look for
कारण काल सुद्धा सामना असाच होता, मात्र ढवलेपाडा संघाचा भूषण भाईकर याने मात्र तो सामना जिंकून दिला होता. सेम पोझिशन होती रंजन ए संघाच्या अगेन्स्ट खेळताना, मात्र 2 षटकामध्ये 3 षटकामध्ये फार कमी धावा पाहतो या नावाली संघाच्या. स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण सुनील पाटील, ज्याने एक सावकार षटकार दाखवला, त्याच्यावरती दारुणदार असेल. अद्याप फलंदाजीमध्ये राहुल असेल, तर नॉन स्ट्रायकिंगला उपकारला पाहतोय. 12 चेंडू 31 समीकरण. पहिला चेंडू होता ऑफ स्टिकला, एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल निश्चित या ठिकाणी. दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतोय. थ्रोपैकी मात्र स्क्वेअर होती, त्यामुळे या 2 धावा अंकित केल्या जातात. पहिल्या चेंडूवरती गरज आहे ती 29 धाबांची. 11 चेंडू 29 धाबांची गरज असेल ती मात्र सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज सोमनाथ गायकरचा वापर, ज्याने दुसरं षटक फेकलं होतं. फक्त 6 धाबा खर्च केल्या होत्या, 2 फलंदाजांना बाद केलं होतं. मात्र अशा परिस्थितीत त्याला 4थं षटक फेकण्यासाठी मोर्चेवरती लावलाय. हा चेंडू पुन्हा एकदा सिंगल मिळेल, मात्र सिंगल डबलनी काही होणार नाहीये, ते मात्र संघाचा. सिंगल डबलनी काही होणार नाही. अद्याप 28 धाबांची गरज आहे. 10 चेंडू 28 धाबांची गरज. येथून मात्र एखादा मोठा फटका याला पाहिजे. षटकामध्ये 2 मोठे फटके ची गरज आहे. उपकार पुन्हा एकदा पुढे सरकले होते. या ठिकाणी आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता, डॉट चेंडूची सांगता सोमनाथ गायकरची. सोमनाथ 4था चेंडू फेकतोय षटकामध्ये आहे. हा चेंडू यावेळेस मात्र ड्राईव्ह करतोय. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि या ठिकाणी दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज बाद होतोय. दुसरी धाव घेताना फलंदाज बाद. धावसंख्या धावपलकावरती फक्त 26 धाबा. तर या ठिकाणी फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय राहुल. इनप नंबर 7 वरती आलाय. मात्र या ठिकाणी खूप वेळ झाला. मी म्हणेन राहुल एक हार्डिटर फलंदाज आहे या ठिकाणी. कशी फलंदाजी करेल. पहिला चेंडू बॅटम पॅड मधून अतिशय चांगली गोलंदाजी पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे या ठिकाणी सोमनाथ गायकरच्या. 5 चेंडू फेकले गेल्यात. 5 चेंडूवरती फक्त 4 धाबा खर्च केल्यात आणि सामन्यामध्ये मात्र वापसी करतोय. तो जगदंबा वाकलन संघ 53 धाबांचं लक्ष ठेवलं होतं, पण ते लक्ष्याचा पाठलाग करताना हा संघ पुल करतोय. या ठिकाणी मात्र डीप मिड विकेटला एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, मात्र एकच धाबेवरती समाधान व्यक्त केलं जातोय. धावसंख्या धावपलकावरती 27 धाबा. 53 धाबांची गरज होती. 27 धाबा धावपलकावरती. तर येणारे चेंडू 6 आणि गरज ती 26 धाबांची. DJ Manish पुण्याचा मुंगला त्याचा बापाने महिन्याला
शेवटचं षटक असेल. 6 चेंडू 26 धाबांची गरज. मात्र 6 चेंडूवरती 26 धाबा होतील का, कारण क्रिकेटमध्ये अशक्य असं आव्हान नाही आहे. मात्र 6 चेंडूवरती 36 धाबा होतात. 6 षटकार मारले तर 40 धाबा होताना बघितल्यात. 41 धाबा सुद्धा झाल्यात. तर मग या 6 चेंडूवरती 26 धाबा का होणार नाही आहे. राहुल पवार सारखा फलंदाज मैदानामध्ये आहे. चित्तूरचा 7व्या क्रमांकावरती आलाय फलंदाज. या ठिकाणी गोलंदाज दीपेश भोईरचा वापर. शेवटच्या षटकामध्ये मात्र त्याला पाचारण केलं जातंय. एक नौका गोलंदाज आहे जगदंबा वाकळण संघाचा. चला सामन्याला सुरुवात करा, जास्त वेळ करू नका, कारण आमच्याकडे आज वेळ खूप कमी आहे. पंचांकडून निश्चितच टिप्स घेतल्या जातात. या ठिकाणी काहीतरी थोडंसं प्रॉब्लेम आहे ते संघाला, मात्र ते समजवलं जात आहे, कारण सिली मिडॉपला एक क्षेत्ररक्षक मच्छिंद्रला उभं केलंय. तर 6 चेंडू 26 धाबांची गरज असेल. स्ट्राईकला राहुल पवार. 53 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करताना पहिला चेंडू होता. भिरकावून देण्याचा प्रयत्न. यस, इट इज आउट. एज लागली आहे. फलंदाज बाद. बिग विकेट. तर याच दरम्यान सन्माननीय पशुपती म्हात्रे यांना विनंती असेल, आपण सुद्धा या मंचावरती आपलं स्वागत आहे. त्याचबरोबर अमित पाटील हे सुद्धा त्यांना सुद्धा विनंती आहे, आपण सुद्धा मंचावर या. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन झालंय. हा चेंडू यावेळेस मात्र झेल होऊ शकतोय. फलंदाज बाद होतोय. बॅक टू बॅक 2 झटके आणि आता मात्र पूर्णपणे सामन्यावरती वर्चस्व प्राप्त करतोय जगदंबा वाकळण संघ. तर या दरम्यान गणेश दत्तू म्हात्रे यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतो व्यासपीठावरती. हा चेंडू मोठा फटका केल्याचा होता. बराच वेळ चेंडू आहे अभ्येत, मात्र या ठिकाणी अतिशय सुरेख झेल टिपतोय. सोमनाथ गायकर चेंडूवरती आले होते. फलंदाज बाद आणि 3 चेंडूवरती मात्र 3 सफलता अर्जित केल्यात. विकेट हॅट्रिक संपादन केली होती दीपेश भोईर या गोलंदाजाने. तर बघा 3 चेंडूवरती 26 धाबांची गरज. आता मात्र सामना जिंकता येणार नाही या. तर यावेळेस विष्णू स्पोर्ट नाबाली संघाला शुभम गोंदले मैदानामध्ये पाहतोय आपण. यावेळेस चेंडू अभेद. फलंदाज बाद. 4 चेंडूवरती 4 विकेट प्रस्थापित केल्या त्या गोलंदाज दीपेश भोईरने. अतिशय चांगली कामगिरी केली आहे या मैदानावरती. 6 चेंडूवरती 26 धाबांची गरज असताना मात्र 4 चेंडूवरती 4 फलंदाज बाद. हॅलो. तर 4 चेंडूवरती 4 फलंदाजांना बाद केले. अतिशय चांगली कामगिरी केली आहे. पहिला फलंदाज बाद झाला होता. एज लागली होती एसटी रक्षकाने. झेल टिपला त्या ठिकाणी, मात्र दुसरा झेल या ठिकाणी आता. हा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. 5 चेंडू फेकले आणि या ठिकाणी जर शेवटचा चेंडू फेकला तर या मैदानावरती निश्चितच विक्रम होईल. तो मात्र या गोलंदाजाच्या वतीने 4 फलंदाजांना बाद केल्यात.
शेवटचा चेंडू आणि मेडल षटक. जरा जोरदार टाळ्या होत्या या गोलंदाजासाठी ज्याने मेडल षटक फेकलाय आणि 4 विकेट प्रस्थापित केल्यात. गोलंदाज दीपेश भोईरने अतिशय चांगली कामगिरी केली आहे आणि सामना जिंकलाय तो जगदंबा वाकळण संघाने. भावड्याला मंग बसला स्टार्टर कलर पिंच्या मिठू आपल्या डिस्को डान्सिंग काढेला वाल्या बोलाव माझ्या डीजेला वाल्या बोलाव माझ्या डीजेला वाल्या बोलाव माझ्या डीजेला वाल्या बोलाव माझ्या डीजेला तर या ठिकाणी सामना जिंकला. अतिशय चांगली कामगिरी केली आहे. मात्र या सामन्याचा मानकरी ठरतोय ज्याने सलामीला येऊन 16 धावांचं योगदान दिलं. त्याच्यानंतर 2 षटकं फेकलीत, 3 गडी बाद केल्यात. तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सोमनाथ गायकर याच्या नावावरती. समय आजच्या या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी तर वेतालपाड्याचे सन्माननीय बाराम शेठ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय सोमनाथ गायकरला, ज्याने अतिशय चांगली कामगिरी केली आहे. या ठिकाणी सोमनाथ तर या ठिकाणी सोमनाथ भोईरला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. पहिल्या सामन्यामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली आहे. या ठिकाणी बाराम शेठ यांच्या शुभ हस्ते सोमनाथ गायकरला या ठिकाणी